लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे आणि तुम्ही देखील गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तयारी सुरू केलेलीच असेल. तर त्याचसाठी आज मी आपल्या चॅनलवर गणपती बाप्पाचा आवडीचा प्रसाद तो म्हणजे मोदक त्याची रेसिपी मी आज घेऊन आली आहे. नमस्कार, मी नूतन. तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत. गणपती बाप्पा जेव्हा 11 दिवस आपल्या घरी येतात तेव्हा आपलं घरच नाही तर आजूबाजूचा परिसर देखील खूप उत्साहाने आणि आनंदाने भरून निघतं. आणि या 11 दिवसात गणपती बाप्पांना आवडतील असे छान छान मोदक आपण बनवत असतो. तर अशा प्रकारे आज मी बेसनच्या मोदकची रेसिपी दाखवणार आहे. यात आपण कोणत्याही प्रकाराचा कलर टाकलेला नाही आहे आणि अगदी साध्या पद्धतीने पण चवीलाही अतिशय भन्नाट अशी ही रेसिपी आहे. तर नक्कीच गणपती बाप्पाला प्रसादासाठी हे मोदक एकदा नक्की ट्राय करा. अगदी सहज आणि कोणीही करू शकेल अशी ही रेसिपी आहे. चला तर मग आजची आपली अतिशय सोपी आणि गणपती बाप्पाच्या आवडीची असलेली मोदकची रेसिपी सुरू करूया. पण त्याआधी अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्या बाजूचं बेल आयकॉनही नक्की दाबा, जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता सगळ्यात आधी तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यात इथे मी तूप घेतलेलं आहे. आता इथे मी सर्व मेजरमेंट कपने घेतलेलं आहे. तुम्ही कपऐवजी तुमच्या घरातली एखादी वाटी सेट केली आणि त्याने सर्व माप मोजून घेतलं तरीही चालेल. आता इथे तूप गरम झाल्यानंतर इथे मी बेसन गाळून घेतलेलं आहे आणि ते यात टाकलेलं आहे. आता इथे मी 1.5 कप बेसन घेतलेलं आहे आणि अर्धा कप गाईचं तूप घेतलेलं आहे. आता हे सर्व भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजताना गॅस फुल किंवा मध्यम करायचा नाही आहे. अतिशय कमी गॅसवर कंटिन्यू हलवून हे भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं बेसन व्यवस्थित भाजलं जातं आणि ते जळत नाही आणि त्याला कडवट अशी चव येत नाही. त्यामुळे कमी गॅसवरच कंटिन्यू हे भाजून घ्यायचं आहे. आता इथे साधारण 5 ते 6 मिनटं मी इथे कमी गॅसवरच हे बेसन भाजते. तुम्ही बघू शकताय कलरही खूप छान आलेला आहे आणि अजूनही आपण थोडा वेळ असंच कमी गॅसवरच भाजून घेणार आहोत. आता इथे साधारण 10 ते 11 मिनटं झालेले आहे. मी हे भाजते आहे. तुम्ही बघू शकताय आता खूप छान हे कढईला कडा वगैरे सोडलेला आहे आणि व्यवस्थित असा वास देखील त्याचा खूप छान येतोय. आता याचा अर्थ आहे आपलं बेसन भाजून झालेलं आहे. त्यानंतर इथे मी पिठी साखर घेतलेली आहे. आपली जाड साखर ती मी मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे आणि ही पिठी साखर मी आता यात टाकलेली आहे. आता पिठी साखर आणि बेसन अगदी व्यवस्थित एकजीव होईल अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना अशा प्रकारे मी स्पॅच्युलाने दाबून मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून ते एकजीव व्यवस्थित होईल. आता इथे बेसन आणि आपली पिठी साखर आहे ती व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यानंतर इथे मी रूम टेम्परेचरला असलेलं दूध घेतलेलं आहे. ते दूध टाकायचं आहे. थंड दूध घ्यायचं नाही आहे. रूम टेम्परेचरचं दूध मी इथे वापरलेलं आहे. आता दूध टाकल्यानंतर लगेचच हे मिक्स करायला घ्यायचं आहे. गॅस कमीच ठेवलेला आहे आणि कमीच गॅसवर अशा प्रकारे मी स्पॅच्युलाने दाबून मिक्स करून घेणार आहे. आता याच्या गुठळ्या व्हायला नको आहे, म्हणून ते अशा प्रकारे त्याच्या जर थोड्याफार गुठळ्या झाल्या असतील तर अशा प्रकारे स्पॅच्युलाने दाबून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता अगदी 3 ते 4 मिनटं हे अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे. आता इथे साधारण 3 ते 4 मिनिटांनी आपलं मिश्रण खूप छान आता कोरडं झालेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यानंतर यात वेलचीची पूड टाकायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपले सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व मी आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. आता आपण मोदक बनवायला घेणार आहोत. त्यासाठी इथे मी प्लॅस्टिकचा असा मोदकचा साचा वापरणार आहे. तुम्हाला हा साचा ऑनलाईन मिळून जाईल किंवा तुमच्या जवळपासच्या दुकानांवर देखील मिळून जाईल. आता त्याला इथे अगदी थोडंसं असं आतून तूप लावून घ्यायचं आहे आणि तूप लावल्यानंतर आपलं जे बेसन आहे ते बेसन यात टाकून घ्यायचं आहे. आता हे बेसन भरताना थोडंसं दाबून व्यवस्थित भरा, जेणेकरून त्यात गॅप राहणार नाही आणि आपला मोदक व्यवस्थित भरला जाईल. आता अशा प्रकारे दाबून हे मी पूर्ण आपल्या साच्यात भरून घेणार आहे.
आता इथे तुम्ही बघू शकताय मोदक आपला खूप छान तयार झालेला आहे, अगदी सहज निघालेला आहे आणि सर्व बाजूंनी खूप छान दिसतोय। साच्यामुळे सर्व मोदक व्यवस्थित तयार होतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात। आता असेच मी इतर मोदकही बनवून घेणार आहे। अगदी थोडंसं तूप लावून अशा प्रकारे त्यात बेसन भरून आपले मोदक तयार झालेले आहेत। आता इथे तुम्ही बघू शकताय अगदी नॅचरल कलर दिलेला आहे, आपण यात कलरचा वापर नाही केलेला आहे, तरी देखील खूप छान दिसताय ते मोदक। जर तुम्हाला कलर हवा असेल तर तुम्ही येलो कलर वापरू शकताय। तर नक्कीच बाप्पांसाठी हा प्रसाद एकदा ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला तर भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।